जनगणना 2026 सुरळीत पार पाडावी म्हणून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्या थांबवण्यात आलेल्या आहेत. नमस्कार शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. एक नवीन जी.आर. आलेला आहे महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभागाकडनं. याचा विषय असा आहे विद्यार्थी मित्रांनो, जनगणना 2026च्या अनुषंगाने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत सूचना. नेमका हा काय जी.आर. आलेला आहे आपण ते जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. पण त्याच्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर कृपया सबस्क्राईब करा, जेणेकरून शिक्षक भरती संबंधीच्या सगळ्या अपडेट्स तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या मार्फत मिळत राहतील. चला बघा, महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग यांच्याकडून आलेला आहे. याचा विषय आहेत की जनगणना 2026 मध्ये जी काही जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्याच्या सूचना त्याच्या अनुषंगाने. तर नेमकं हा निर्णय का घेण्यात आलेला आहे, तर महाराष्ट्र शासनाचं असं म्हणणं आहे की जनगणना हे देशासाठी खूप मोठं आणि महत्त्वाचं काम आहे. त्याच्यामुळे कर्मचारी हे एका ठिकाणी स्थिर राहणे खूप आवश्यक आहेत आणि त्यामुळे हे जे काम आहे जनगणनेचं ते अधिक व्यवस्थित होईल आणि वेळेत पूर्ण होईल आणि याची अचूक माहिती मिळेल, असं महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाचं म्हणणं आहे आणि म्हणून त्यांनी हा जी.आर. काढलेला आहे. नेमक्या या जी.आर. मध्ये काय म्हणणं आहेत आणि तो आपल्या शिक्षकांसाठी कसा लागू होतोय ते आपण बघूया. बघा, या जी.आर. मध्ये काय म्हणणं आहे की महोदय, उपरोक्त विषयाबाबत गृह सचिव भारत सरकार यांनी संदर्भाधीन अर्धशासकीय पत्रान्वये दिलेल्या निर्देशानुसार जनगणना अधिनियम 1948 आणि जनगणना नियम 1990 अंतर्गत वैधानिक कर्तव्य सुरळीतपणे पार पाडण्याकरिता जनगणनेच्या कामाशी संबंधित जिल्हा परिषदेतील गट क व गट ड संवर्गातील म्हणजेच इन्क्लुडिंग जिल्हा परिषदांमधील सर्व शिक्षकांसह जे आपले झडपीचे सगळे शिक्षक आहेत त्यांच्यासह कर्मचाऱ्यांची सन 2026ची सर्वसाधारण बदली प्रक्रिया राबवण्यात येऊ नये असा निर्णय शासनाने घेतलेला आहे. म्हणजे आता जिल्हा परिषदेमधील जेवढे काही शिक्षक असतील त्यांचे जे काही सर्वसाधारण बदली प्रक्रिया होत असते ती प्रक्रिया राबवण्यात येऊ नये असा शासनाने निर्णय घेतला आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्याला ही जनगणना 2026 जी करायची आहे त्याच्यासाठी हे मनुष्यबळ आवश्यक आहेत आणि जर या बदली करत बसले तर त्याच्यामुळे जनगणनेमध्ये अडथळा येईल असं महाराष्ट्र शासनाचं म्हणणं आहे. आता याचा नेमका फायदा काय होणार आहे, तोटा काय होणार आहे ते विद्यार्थी मित्रांनो बघा, की काही शिक्षकांना असं आहे की त्यांना बदली नको हवी असते, त्यांच्यासाठी ही गोष्ट फायद्याची आहे. दुसरी गोष्ट फायद्याची अशी असू शकेल, मे बी, त्याची नक्की आता सांगता येत नाही, जी आपली पवित्र पोर्टल थ्रू भरती होणार आहेत त्याच्यामध्ये ही बदली प्रक्रिया वगैरे हा जे एक टप्पा होता, तर आता याच्यामुळे त्याच्यावरती नेमका पॉझिटिव्ह परिणाम होईल की निगेटिव्ह होईल ते आता वेळच ठरवेल. मला असं वाटतं की जर हा टप्पा त्यांनी स्किप केला तर ती प्रक्रिया लवकर व्हायला हवी असं मला वाटतंय. पण आता हा येणारी वेळ सांगेल, आपल्याला थोड्या दिवसामध्ये हे क्लिअर होईल की नेमकं ही जी काही शिक्षकांची बदली आहेत ही थांबवल्यामुळे किंवा ही प्रक्रिया राबवण्यात येऊ नये असं म्हटलंय, म्हणजे हा पार्ट स्किप केल्यानंतर प्रक्रिया ही आपली जी भरतीची प्रक्रिया आहे ती लवकर होईल असं मला वाटतंय. पण ती होईल की नाही आता ते आपण बघूया. किंवा असंही होऊ शकतं की बाबा नाही, अगोदर शिक्षकांच्या बदल्या ह्या राबवल्याच गेल्या पाहिजे त्याच्यानंतर घ्यायचं, तर मग आपले भरती प्रक्रिया ही लांबू शकते. पण तसं होऊ नये, दयव करून असं होऊ नये. आपली प्रक्रिया लांबवण्यात येऊ नये. आपल्या जी भरती आहे ती लवकरात लवकर व्हायलाच पाहिजे, कारण आपले जे काही विद्यार्थी मित्र आहेत त्यांनी खूप मेहनत करून इथपर्यंत पोहोचलेले आहेत. आणि नेहमी मी हेच सांगत असतो की बऱ्याच विद्यार्थ्यांचं वय हे निघून चाललेलं आहे, 40-45 वय झालेलं आहे, बऱ्याच जबाबदाऱ्या त्यांच्यावर आहेत आणि त्याने जॉबसाठी रात्रंदिवस ते वाट बघत आहेत. तर ती प्रक्रिया लवकर व्हायला हवी, ह्या गोष्टीचा परिणाम त्याच्यावरती होऊ नये अशीच मला अपेक्षा आहेत. विद्यार्थी मित्रांनो बघा, हे पुढे काय म्हणणं, त्यांच्या सदर निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, याबाबतचा अनुपालन अहवाल शासनात सादर करावा असं ते त्यांना जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत जिल्हा परिषदेचे ते सगळ्यांना अशी सूचना आलेली आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, माहिती आवडली असल्यास कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला शिक्षक भरतीबद्दलच्या सगळ्या माहिती, सगळ्या अपडेट्स तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील. धन्यवाद शिक्षक आणि विद्यार्थी मित्र.